हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि बऱ्याच ताईंची अशी इच्छा होती की मी पण पांढऱ्या कलरची साडी घालावी आणि म्हणून आज मी पांढऱ्या कलरची साडी वेअर केलेली आहे. तसं तर आज आम्ही दोघीच आहोत, कारण अहो गेले आहेत आत्यांना सोडायला. तर त्यांना अचानक गावी जावं लागलं, कारण रक्षाबंधन आहे ना. मग पप्पांना आणि म्हणजे आमच्या चुलत्यांना वगैरे राखी बांधायला, त्यामुळे रक्षाबंधन होती, त्यामुळे त्या काही थांबल्याच नाहीत. मग त्या पण आहोंसोबत गेल्या, तर आहो त्यांना सोडायला गेलेल्या आहेत आणि आहोंचं पण काही काम होतं त्यामुळे. तर इथे मी सुंदर अशी रांगोळी काढून घेते आणि पिल्या माझ्यासोबत बसलेला आहे, कारण त्याला चहा प्यायचा आहे म्हणून. तर तो पण रांगोळी काढताना मला सोबत करतोय, मला काय लागून आणून देतोय, म्हणजे रांगोळी वगैरे मी आतून आणायला सांगितली त्याला. तर इथे छान अशी रांगोळी काढून घेते. आता मी ही मोबाईलमध्येच बघितलेली आहे, तर बघू शकता इथं काढून घेते. आणि दुसरं म्हणजे काल मी जो व्हिडिओ अपलोड केला होता, आम्ही मंदिरात गेलो होतो, तर त्यात असं मी म्हटलं होतं की आहो दोघींना पण नारळ पाणी देतात. तर बरोबर आहे, त्या दोघींना पण नारळ पाणी देतात, कधीही कोणत्याही मंदिरात जायचं असो आणि कोणतीही गोष्ट असेल ना तर ती दोघींना देतात असं असतं. पण ते असं काही नसतं की हां कांचन हे घे तुला, की हां कांचन हे सारिका हे घे तुला, असं काही नसतं. त्यांना कोणतीही गोष्ट द्यायची असेल ना तर ती जवळ त्यांच्या कोण आहे त्यांच्या हातात देतात आणि नंतर आम्ही ते घेत असतोय, असं असतंय. म्हणजे आमच्या दोघींसाठी असं वेगळं काही द्यावं लागत नाही की हे तुला आणलंय आणि हे तुला आणलंय, असं काही नसते. त्यांच्याजवळ जी कोण आहे ना ते तिला पहिल्यांदा देतात आणि नंतर मग आम्ही दोघी ते घेत असते. तर असं होतं. आणि मग त्यावेळेस मी शूट करत होते आणि कांचन त्यांच्या समोर होती, त्यामुळे त्यांनी तिच्या हातात नारळ पाणी दिलं होतं. तर असं होतं. नंतर मग मी आता श्रावण सोमवार असल्यामुळे ना घरातल्या पिंडीची पूजा करून घेतली, शिवलिंगाची. आणि मग काल आम्ही येताना जी फळं आणली होती धोत्र्याची ती देखील वाहून घेतली. नंतर आजची शिवामूठ तीळ आहे, त्यामुळे मग तीळ देखील शिवलिंगावर अर्पण केले आणि बघू शकताय छान अशी पूजा करून घेतली. तर तसं तर आज काही करमतच नव्हतं, कारण सकाळी आत्या आणि आहो दोघंच गेले होते सकाळच्या ट्रेननी. आणि कसं आहे ना, असं घरातली एखादी व्यक्ती अचानक गेली की नाही मग ते करमत नाही, सवय झालेली असते आपल्याला त्यांची. तर त्या म्हटल्या मी येईन रक्षाबंधन झाल्यावर. रक्षाबंधन असल्यामुळे त्या काय थांबल्याच नाहीत, असं होतं. तर इथं मी छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता देवाला नमस्कार देखील करून घेतलाय. आता तर कसं आहे ना, ह्याला पण बऱ्याच कमेंट आलते की असंच करावं काय, असं काय नसतं की महानिर्वाण मुद्रा करून नमस्कार करायचं वगैरे. मी सुद्धा त्याच मताचे आहे, पण आता जमतंय तर त्यामुळे मी करत असते. तसं तर देवाला साधं नुसतं हात जरी जोडले ना तरी आपल्याला देव प्रसन्न होत असतो. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.